नमस्कार मंडळी. मंडळी, काल बिग बॉसच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशनचाच एपिसोड होता आणि कालच्या एपिसोडमध्ये 5 जण नॉमिनेट झालेले आहेत. आवेज, मृदुल, परत कुनिका, तानिया आणि अमाल. तर या 5 जणांमध्ये ॲक्चुअली सगळ्यात जास्त जे एक्सपोज जी झाली आहे ना, ती कुनिका मॅम झाली आहे. तर ॲक्चुअली ती एवढं दिवस मृदुल बेटा करून चालत होती. पण काल तिने जेव्हा मृदुलला नॉमिनेट केलं, तेव्हा ते खूप शॉकिंग होतं. आणि मृदुल स्वतः सुद्धा शॉक झाला. बिचारा एवढे दिवस मॅम, मॅम करून तो मागे-पुढे राहायचा. पण त्याला वाटलंच नव्हतं की कुनिका मॅम असा त्याला दगा देतील. फायनली मित्रांनो आपल्याला तर कळालं आहे की कुनिका मॅम जी आहे ती अशी आहे की तिच्या हाताखाली तिला तिचे ऐकणारे लोकं पाहिजेत. तर तानिया आणि ती दुसरी कोण नीलम हे दोघी जे आहेत ते तिचं पूर्ण ऐकतात. त्यामुळे त्या तिघींना आता असं झालंय की आम्ही तिघी एकमेकांसाठी लढणार, आम्ही एकमेकांसाठी राहणार वगैरे. पण मृदुल पण काही कमी नव्हता. बिचारा तो न्यूट्रल होता. तो ॲक्चुअली खूप छान पण खेळतो मृदुल. कुणाच्या आधे नाही, मध्ये नाही. त्याचंच चाललंय आणि आज त्याला जो दगा दिलाय ना, ते पण काय सांगितलं कोनिका मॅमनं? "बिन पेंदे का लोटा" आणि स्टँड नसतं असंही मृदुलला म्हटलं. पण मृदुल ॲक्चुअली काय आन्सर दिलाय ना, तो सरळ बोलला कोनिका मॅमना. की मी तुमचं जे म्हणणं आहे की चमच्यासारखं मी तुमच्या मागं-पुढं राहावं आणि ते मला होणार नाहीये आणि मी ते करू शकत नाही. आणि एवढे दिवस मी तुमच्यासाठी चांगलं होतो, मग तुम्ही आज मला नॉमिनेट का केलं? काही गोष्टींकडे कुनिका मॅमकडे आन्सरच नव्हतं.